नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोगिताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये लवकरच आपल्याला प्रेफरन्स अवेलेबल होणार आहे। भरतीच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि लवकरच ते प्रेफरन्स आपल्याला अवेलेबल होतील आणि लवकरच आपली मेरिट लिस्ट ही लागणार आहे। तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येणार आहे। ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आपल्यासाठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात जास्त जागा ह्या जिल्हा परिषदेच्या या भरतीमध्ये येणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त होत्या त्याबद्दलची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करता येईल। प्रेफरन्स देताना आपल्या जिल्ह्याला किती जागा आहे त्यानुसार आपण आपला जर स्कोर चांगला असला तर आपण आपल्याच जिल्ह्याला पहिला प्राधान्य देऊ शकतो। त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या जिल्ह्याचा विचार करू शकतो जे आजूबाजूचे जिल्हे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्या जिल्ह्यात किती जागा हे जर बघायचं असेल तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, आपण सुरुवात करूया। सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 200 जागा विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे आणि त्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे। आता ह्या ज्या मी सांगतोय त्या रिक्त जागा सांगतोय, आपल्याला माहिती आहे की 80% पदभरतीला गव्हर्नमेंटने परवानगी दिलेली आहे। जेवढ्या रिक्त जागा आहेत त्याच्या 80% जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड ऑलरेडी झालेल्या आहेत। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अकोला, त्यामध्ये थोड्याशा कमी जागा आहे, 50च जागा आपल्याला रिक्त दिसत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे अमरावती जिल्हा आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जवळजवळ 580 जागा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे 580 जागा ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये रिक्त आहे आणि त्या जागा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे बीड। बीडमध्ये अप्रॉक्सिमेटली 189 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा। भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की 414 जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये येऊ शकतात। ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। त्यानंतर बुलढाणा जो जिल्हा आहे त्यामध्ये अंदाजे 150 जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर। विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा ह्या रिक्त आहेत। जर आपल्याला प्रेफरन्स जर आपण चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करत आहोत आणि आपण जर चंद्रपूरमध्ये राहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 600+ जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये चंद्रपूरच्या येऊ शकतात। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये अंदाजे 145+ जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात आणि अपलोड झालेल्या देखील असतील। त्यामुळे धुळे जो पुढचा जिल्हा आहे 210 जागा ह्या धुळे जिल्ह्याच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येणार आहे। त्यानंतर गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो 450 जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात। त्यानंतर गोंदिया जो जिल्हा आहे त्यामध्ये जवळजवळ 558 जागा विद्यार्थी मित्रांनो 558 जागा या गोंदिया जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या 558 जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। हिंगोलीमध्ये थोड्याशा जागांचा संख्या कमी दिसते, थोडा आकडा कमी दिसतो विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 79 ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा या हिंगोलीच्या आपल्याला दिसत आहे। त्यानंतर जळगाव आहे विद्यार्थी मित्रांनो 350 जागा ह्या जळगावच्या या शिक्षक भरतीमध्ये येऊ शकतात। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त जागा आपण बघू शकतो कोल्हापूरमध्ये देखील आहे। जवळजवळ 600+ जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये कोल्हापूरच्या देखील येणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण कोल्हापूरला देखील प्राधान्यक्रम देऊ शकतात। त्यानंतरचा जो जिल्हा आहे नागपूर मध्ये जवळजवळ 450 जागा ह्या नागपूर जिल्ह्यामधून पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला किंवा त्याच्या 80% जागा या एकट्या नागपूरच्या येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो विद्यार्थी मित्रांनो नंदुरबारच्या 170 जागा या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जिल्हा परिषदेची येणार आहे। त्यानंतर नाशिकमध्ये 720 जागा विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये जिल्हा परिषदेच्या रिक्त आहे। त्याच्या 80% जागा या 100% नाशिकच्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत। नंतर पालघर जो जिल्हा आहे सर्वात जास्त प्रमाणात जागा ज्या जिल्ह्यामध्ये आहेत तो म्हणजे पालघर जिल्हा। जवळजवळ 900 जागा विद्यार्थी मित्रांनो 900 जागा ह्या पालघर जिल्ह्याच्या रिक्त आहे। त्याच्या 80% भरती ही होणार आहे, म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। त्यानंतर पुण्याच्या जवळजवळ 500 जागा रिक्त आहे, 500 जागा ह्या पुण्याच्या देखील येऊ शकतात। त्यानंतर रायगडच्या 450 जागा विद्यार्थी मित्रांनो ह्या पवित्र पोर्टलवर येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो रत्नागिरीमध्ये जवळजवळ 435 जागा ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील येणार आहे, ती गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। त्यानंतर सांगलीच्या जवळजवळ 479
इट मीन नियर अबाउट 480 जागा ह्या सांगलीच्या देखील आहे. त्यामुळे सांगलीचे जे उमेदवार आपले जर व्हिडिओ बघत असतील कृपया प्रेफरन्स देताना तो विचार करावा. त्यानंतर सातारा जो आहे तो जवळजवळ साताऱ्याच्या 357 जागा विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये येणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी. त्यानंतर सिंधुदुर्गच्या अंदाजे 252 जागा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. 252 जागा या सिंधुदुर्गच्या देखील येणार आहे. त्यानंतर सोलापूरच्या 525 जागा या सोलापूरच्या देखील विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे. त्यामुळे आपण गोष्ट ही ध्यानात ठेवली पाहिजे. सोलापूरमध्येच खूप मोठा आकडा आहे ह्या सोलापूर जिल्ह्याचा आहे. त्यानंतर ठाण्याच्या जवळजवळ 523 जागा या रिक्त आहे, त्या देखील पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला येणार आहे. त्यामुळे वर्धा जो जिल्हा आहे पुढचा त्यामुळे 100 जागा थोड्याशा कमी प्रमाणात जागा या वर्ध्याच्या आहे, त्या देखील पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये वर्ध्याच्या देखील जागा या येणार आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी. आणि त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 700+ जागा ह्या यवतमाळ जिल्ह्याच्या रिक्त आहे. त्याच्या 80% जागा या 100% पवित्र पोर्टलवर येतील. आता मी ह्या ज्या जागा सांगितल्या विद्यार्थी मित्रांनो त्या रिक्त जागा जो सर्वे जो झाला त्याच्यात ॲप्रॉक्सिमेटली ह्या जागा सांगितल्या आहे त्याच्या 80% जागा म्हणजे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो 12,000 जागा ह्या फक्त जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टलमध्ये येणार आहे. 12,000 या जागा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यात मनपा जर ॲड केल्या आपण आणि बाकी आपण आदिवासी विभागाच्या किंवा आश्रमशाळेच्या जागा जर ॲड केल्या तर 15,000पर्यंत ज्या जागा आहेत 14 ते 15,000पर्यंतच्या जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी पवित्र पोर्टलवर येणार आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आपल्यासाठी. इतक्या जर मोठ्या प्रमाणात जर जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला येत असतील तर मेरिट देखील आपलं खूप कमी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जे जिल्हे आपल्याकडून सुटले ते म्हणजे परभणी, त्याचा डाटा अवेलेबल नाही, लातूर, जालना आणि आपण म्हणू शकतो की छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आपल्याकडून राहिले त्याचा डेटा, नांदेड देखील आहे त्याचा डेटा आपल्याकडं अवेलेबल नाही, त्याच्या देखील जागा ह्या पवित्र पोर्टलवर एव्हाना अपलोड देखील झाल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यामुळे आता फक्त आपल्या हातात सगळा आहे प्रेफरन्स कसा द्यायचा. प्रेफरन्स जर व्यवस्थित दिला तर आपलं शिक्षक भरतीमध्ये 100% नशीब हे आपण म्हणू शकतो की नशिबात आपल्या शिक्षक भरती आहे, नशिबात आपल्याला शिक्षक हे पद आपल्याला मिळणार आहे. गव्हर्नमेंट शिक्षक म्हणून आपण जॉईन होणार आहोत. परंतु आता फक्त कस लागणार आहे तो आपल्या बुद्धी कौशल्याचा, आपल्यामध्ये किती प्रमाणात स्किल आहे त्याचा. कारण प्रेफरन्स जे येणार आहे ते प्रेफरन्स फक्त 100 विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि 50 प्रेफरन्स फक्त विथ इंटरव्ह्यूसाठी आपल्याला निवडायचे. ती खरी आपली कसोटी आहे आणि ते कसं करायचं, कसे निवडायचे त्याच्याबद्दल जर गायडन्स पाहिजे असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ आपण त्याच्यासाठी टाकत असतो. अपडेट शिक्षक भरतीचे जर आपल्याला अपडेटेड व्हिडिओ बघायचे असेल आणि अपडेट घ्यायचे असेल तर कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.